अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुर्गी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। कोण आहात तुम्ही? आपण नंतर बोलूया. पण काही क्षणापूर्वी देखील तुम्ही हेच म्हणाला होता. अजूनही तेच सांगते आहे. आपण नंतर बोलूया. बर. मुनिवर, हे काय करता आहात? प्रभू, देवी आत काय करत आहेत हे मी समजून घेत होतो. देवी आत आहेत ना? असणारच. देवघरातनं त्या बाहेर आल्याच नाही ती. पाहिजे तर ह्यासनी विचारा. हो, खरं आहे. देवींनी मला सांगितलं आहे की कुणाला काही सांगू नकोस आणि कुणालाही आत पाठवू नकोस असं. नारायण नारायण. परंतु का देवींनी असे स्वतःला आत का कोंडून घेतले आहे? ते का ते मला ठाऊक नाही. मला त्यांनी काही कारण सांगितले नाही आणि मला कारण विचारण्याचे धाडस झाले नाही. स्वाभाविकच आहे. माझेही झाले नसते धाडस. परंतु मी एक सांगतो प्रभू, माझ्यावर देवींनी एक कार्य सोपवले आहे. अर्थात ते मी तुम्हाला सांगू शकणार नाही, परंतु त्यानंतरच त्यांनी हा असा एकांतवास स्वीकारला असावा. तुमच्यावर काय कार्य सोपवलं आहे हे तुम्ही आम्हाला सांगणार नाही? क्षमा असावी प्रभू, परंतु मी तसे त्यांना वचन दिले आहे आणि देवींना जर हे कळले की मी गुप्तता पाळली नाही तर त्या मला जे शासन करतील ते मला स्वीकारावे लागेल. देवींच्या मनात काय आहे कळत नाही. आपण देवासनी सांगावं द्यायचा का? नाही, आता नको. आधी आपल्याला कळायला हवं की त्या आत का आहेत ते. प्रथम त्यांच्याशी बोलणं तर व्हायला हवं. होय, बराबर आहे. या देवघरात जायला आणखी कुठला दुसरा मार्ग आहे का? नाही जी. मला देवींची काळजी वाटते आहे कारण त्यांनी अजून अन्न ग्रहण केलेलं नाही. नारायण नारायण. आपण प्रतीक्षा करूया, नाहीतर देवघराचं दार उघडून आत जाऊया. तुम्ही सांगा जी, कवा जायचं? मला तर भय वाटते आहे. आणि प्रभू, आपण आत गेलेले जर देवींना आवडले नाही तर त्या आपल्याला शाप देतील. मी यात कुठेही नाही, मी आधीच सांगून टाकतो.
तसेही देवींनी माझ्यावर एक कार्य सोपवले आहे, ते मला करायला हवे. मुनिवर घाबरू नका. नारायण नारायण. आता आपण आहात म्हटल्यावर कसली चिंता. माधवी, तुझं लक्ष असू दे. जर श्री महासादेवींचा काही संदेश आला तर मला कळवावं, आणि काही हालचाल झाली तरी. चौडप्पा, वय तुमचं देखील लक्ष असू द्या. वय काही असल्यास मला कळवावं. वय. येतो मी. नारायण नारायण. देवा, हा तर लय बरं वाटत आहे बस. आता पानांचा आवाज येतो आहे, फुलांचा वास येतो आहे. पाण्याचा खळखळ आवाज कानावर पडतो आहे. बानू, तुला चंदनपुरीतील दिवस आठवले असतील ना? वय, मी अशीच रानावनात फिरायची. दिस नाही, रात नाही. मग भीती नाही वाटायची कशाची? ध्यानी म्हणी तुम्हीच असायचं, मग कसलं आलंय भ्या. असं कशा पाय हसला तुम्ही? बानू, तुला खंडोबाचं इतकं वेड लागलंय की तुला दुसरं काहीच सुचत नाही. वय, मला समधीकडं तुम्हीच दिसायचं. झाडात, पाना फुलात, नदीत, मातीत, आभाळात, समधीकडं. मी मेंढर घेऊन रानात जायचे तेव्हा बी तुम्हीच मला दिसायचं. देवा, तुम्ही माझ्या संग हायसा. तुम्ही माझी इच्छा पुरी केली. मी काय करू तुमच्यासाठी? बानू, तू जेजुरी पासून दूर आहे. इथे कसलीच व्यवधान नाही, तेव्हा त्याचा लाभ करून घे. म्हणजे कसा? तू रानावनातच वाढली आहेस. तुझी आत्मशांती हरवली आहेस, ती पुन्हा या झाडावेलींच्या सहवासात मिळव. पर तुम्ही हायसा माझ्या संग. मला आता अजून काय बी नका. मी आहेस तुझ्या बरोबर. हे आज्ञाचक्र आहे, हे सद्गुरूंचे स्थान आहे. इथून वर तू माझ्या बरोबर येशील. तिथे तुला सहस्त्र कमल दलांवर बसलेली आदि शक्ती दिसेल. तू मुक्त होशील, पण त्यासाठी साधना हवी. तू कोणाची पत्नी आहेस, कोणाची प्रेयसी आहेस, कोणाची कन्या आहेस, कोणाची सवत आहेस, हे काही उपयोगी पडत नाही. म्या हे ध्यानात ठेवलजी. तुला आदिशक्तीचे दर्शन घ्यायचे आहे. ही तिचीच माया आहे. तिनेच हा भ्रम पसरवला आहे, आणि म्हणूनच तू आनंदी होतेस, आणि म्हणूनच
तू दुःखी होतेस. देवा, तुम्ही जे सांगतायसा ते कळतंय मला, पर वळत नाही बघा. त्यासाठी संकल्प हवा, मगच घडेल सगळं. बानू, तू आश्रमाच्या कुटीत जा, आपण नंतर बोलू. पर ऐक, आदिमाय, तू हो, कुठे कुठे जात असतोस? तुला भेटायचं म्हणून आले. तुझीच आठवण काढली होती. मला ठाऊक आहे, म्हणूनच तर मी आले इथे. आदिमाय, हे काय सुरू आहे? मी कोणाला सांगू? तूच सांग. मला सांग. होय, तुला तर सर्व काही ठाऊक आहे. मला सांग, तिला गतजन्माचं स्मरण आहे ना? का मला सारखं असं वाटतं की माझं तुझी परीक्षा पाहत आहे. असं असेल तर मी जे प्रयत्न केले आहे ते व्यर्थ जातील. तू केलेले प्रयत्न व्यर्थ कसे जातील? आदिमाय, मी माझ्या पार्वतीचा विरह सहन करत आहे आणि तीच म्हाळसेच्या रूपात माझी परीक्षा पाहत आहे. मी तुला उत्तर सांगेल अशी अपेक्षा ठेवू नकोस. पण आदिमाय, असं का? कारण तू तुझे प्रयत्न सोडून देशील आणि आदिशक्तीला जागवायचे कार्य राहून जाईल. म्हणजे तिला स्मरण झालेलं नाहीये का? हेही तुलाच शोधायचे आहे. पण मग मी पुढे जाऊ कसा? असं समज की म्हाळसा तुझी प्रतीक्षा करत आहे. तिलाही तुला भेटायची खूप इच्छा आहे. आदिमाय, आपल्याशी काही बोलणं नाही झालं, आता दिसला. हो, कसे आहात? उत्तम. रम्य आहे हा आश्रम. सर्व काही विसरायला होतं. मी ऐकलं आहे तुम्हाला अजून एक पत्नी आहे. होय, माझी पहिली पत्नी म्हाळसा जेजुरीत असते. विसरलात तिला ह्या रम्य वातावरणात? तिला कसा विसरेन मी? माझी अर्धांगिनी आहे ती. क्षमा असावी, मी आपल्याला असं विचारायला नको होतं. असू द्या, रात्र झाली आहे. मी तुम्हाला तुमच्या कुटीपर्यंत सोडू का? नाही, नको, मी जाईन. मला एकटीलाच जावं लागणार आहे. तुम्ही आज असाल, उद्या नसाल सोबत. तुम्ही इतक्या रात्री इथेच. तुमची पत्नी, नाव काय आहे तिचे? बानू.
हो, ती वाट पाहत असेल. तिला सवय आहे माझ्या अशा वागण्याची. मुळात तिला इथे आणण्याचे प्रयोजन मात्र वेगळे आहे. हो का? काय कारण आहे? तुम्ही फार प्रश्न विचारता. क्षमा असावी. तुम्ही रागवू नका. नाही नाही, मी आल्यापासून पाहतोय तुम्हाला. मला असं वाटतं की याआधी मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे. असेल, विस्मरण झाले असेल तुम्हाला. पण तुम्ही तर साक्षात श्री मार्तंड भैरव आहात. तुम्हाला ठाऊक नाही असे कसे होईल? मलाही तसंच वाटत होतं. पण कदाचित आदिमायेने तिच्या मायेत मला देखील ओढून घेतलं आहे. नाहीतर मला स्पष्ट दिसलं असतं. बघा, नाहीतर हा देखील एक शिवलीलेचाच भाग असायचा. तुमच्याशी बोलून बरं वाटलं. मलाही. जेजुरीत आला होतात की नाही कधी? हो, नाही कसं, पण खूप ऐकलं आहे तुमच्या राजधानीविषयी, तुमच्या दोन्ही पत्नींविषयी. काय ऐकले आहे तुम्ही? हेच की खूप वाद आहेत त्या दोघींमध्ये. होय आहे. कशामुळे? अर्थात माझ्यावरून. खूप भांडकुदळ आहे तुमची पहिली पत्नी. मी तुमचा आदर करतो आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या म्हासेचा उल्लेख अनादराने करावा. क्षमा असावी. वाईट वाटले का तुम्हाला? माझे माझ्या बोलण्यावर नियंत्रण नाही. म्हासेला राग येतो यात तिची काहीच चूक नाही. अतिशय प्रेम आहे तिचं माझ्यावर आणि माझं तिच्यावर. आमचं जन्म जन्मांतरीचं नातं आहे. आणि हिचं, बानूचं? भोळी भक्ती आहे तिची आणि ऋणानुबंध आहेत गतजन्मीचे. अजून काय सांगू? म्हाळसा देवींना का नाही घेऊन आलात? म्हाळसा देवींना देखील घेऊन आला असतात. आम्हालाही दर्शन झालं असतं त्यांचं. होय, पण ते शक्य नव्हतं. हो, समजले. त्या दोघींचं एकमेकींशी पटत नाही. त्यात दोघींचीही चूक नाही. माया आहे. गतजन्माचं स्मरण नाहीये दोघींना. दुसरं काय? पण तुम्ही ठरवले तर काहीच अशक्य नाही. होय, पण मनुष्य जन्माचे नियम पाळावे लागतात आणि त्यांना देखील प्रयत्न करावे लागतील. असेही होईल की म्हासेला सर्व काही ठाऊक असायचे आणि मी तिला स्मरण करून देण्यासाठी धडपडत आहे. म्हणजे तुम्हाला असे वाटते आहे की म्हाळसा देवी तुमची परीक्षा पाहतायत? होय. किती भोळे आहात तुम्ही. सगळं मला अगदी सहज सांगून टाकलं. आपली ना ओळख ना पाळख. तुमच्याशी बोलताना शब्दच नाही थांबत. असं वाटतं बोलतच राहावं. चला, काहीतरी उपयोग झाला या म्हातारीचा. असं का म्हणता? ब्राह्ममुहूर्त झाला. होय, तुमच्याशी बोलताना वेळ कसा गेला ते कळलंच नाही. मी येते आता. होय, मीही निघतो. देव, देवी, चेतना, शक्ती सर्वजण मानस सरोवरावर उतरण्याची वेळ झाली आहे.